श्री माताजी, कृपावंत होऊन आमच्या सुषुम्ना नाडीवर श्री महालक्ष्मी रूपात विराजमान व्हावे. श्री महालक्ष्मी यांचा मंत्र. ओम त्वमेव साक्षात श्री महालक्ष्मी साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः. आता आपण चित्त सहस्रारात ठेवून ध्यान करूयात.
जय श्री माताजी. आता आपण आजचं सेशन सुरू करूयात. आजच्या सेशनसाठी आपल्यासोबत जे सहयोगी आहेत ते आहेत श्री महेश मोकाशी भैया. अक्षय दादा, त्यांच्याबद्दल प्लीज आम्हाला 2 शब्द सांग. जय श्री माताजी. योगेश दादांचं इंट्रोडक्शन करायला सांगितलंय मला, पण मी एकदम असं त्याची तयारी नाही केलेली, पण तुम्हाला थोडक्यात सांगतो. महेश दादा हे 1995ला म्हणजे 1995च्या दरम्यान सहयोगामध्ये आले पण, आणि युवाशक्ती लीडर पण होते त्यावेळेसचे. आणि आत्ता जे आपल्याला युवाशक्तीला आत्ताच्या काळामध्ये जे युवाशक्ती आपले सिनियर युवाशक्ती आपल्याला गायडन्स जे करत आहेत, ते युवाशक्ती घडवण्यामागे आपले महेश दादांचं खूप मोठं योगदान आहे. म्हणजे ते युवाशक्ती सांगतात, की ज्या पद्धतीनं महेश दादा त्यावेळेस ह्या आत्ताच्या आपल्या सिनियर युवाशक्तीला गायडन्स करायचे, अगदी श्री माताजी त्यांच्या तोंडून बोलतात की काय, एवढं स्वीटली ते सगळ्यांना समजून सांगायचे. आणि त्यांनी खूप सारे असे सेंटर बनवले युवाशक्तींना, म्हणजे ॲक्च्युली युवाशक्ती घडवले त्या काळामध्ये. त्याच्यानंतर त्यांनी ISPS आपले जे सहयोगाचं स्कूल आहे धर्मशाळेला, त्या ठिकाणी पण त्यांनी खूप मोठं असं योगदान दिलेलं आहे. आणि त्यांचं सहयोगातच त्यांचं लग्न झालेलं आहे. तर आमचा असा अनुभव आहे की इतके सुंदर ते बोलतात सगळ्यांशी, युवाशक्तींशी. तर त्यांचं म्हणजे ॲक्च्युली जास्त इंट्रोडक्शन करून घेण्यापेक्षा आपण त्यांना डायरेक्ट ऐकूयाच त्यांच्याकडून. जय श्री माताजी. सजील, हॅलो. हॅलो हॅलो. जय श्री माताजी. जय श्री माताजी दादा, तुमचा आवाज येतोय क्लिअर. अच्छा. सर्व युवा शक्तीला अँड विश यू व्हेरी व्हेरी हॅपी न्यू इयर. आणि या वर्षात श्री माताजी आपल्याकडनं जे काही कार्य करून घ्यायचंय ते भरपूर पद्धतीने, जसं श्री मातांना हवं आहे तसं आपल्याकडनं कार्य करून घ्यावं श्री मातांनी, अशी मी इच्छा करतो. बरोबर. थँक्यू दादा. आवाज थँक्यू. येतोय ना? हो, तुमचा आवाज येतोय. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की युवा शक्तीची स्थापना म्हणजे कशी झाली, काय झालं. काय आलं की एकदा 1987ला माताजी मुंबईहून पुण्याला येत होत्या ट्रेननी, आणि 2-3 तासाचा वेळ होता. तर त्यावेळेस जे युवा शक्तीमध्ये होते आशिष प्रधान म्हणून, तर ते श्रीमाता यांच्या बरोबर होते. आणि बोलता बोलता असाच विषय निघाला की श्रीमाताजी युवा शक्तीसाठी असं काहीतरी असावं, किंवा काही एक युवा शक्ती थोडीशी डेव्हलप व्हावी, त्यासाठी काय करता येईल. तर त्यावेळेस अशी संकल्पना निघाली की श्रीमाने म्हटलं की एक ऑर्गनायझेशन निघावं जे युवा शक्तीचं, जिथे मध्ये युवा शक्तींची पूर्णपणे डेव्हलपमेंट होईल किंवा करता येईल. आणि मग त्याचं नाव वगैरे काय ठेवायचं, तर मग असंच बोलता बोलता श्रीमाने सांगितलं की त्याचं नाव ठेवायचं की निर्मल शक्ती युवा संघ, NSYS असं श्रीमातांनी त्याचं नामकरण केलं. तर मग युवामध्ये मग कोण कोण असतं, तर युवामध्ये असं की साधारणपणे 12 ते 25 वयोगटातले अनमॅरिड ही जी काही मुलं असतात, ही सर्वसाधारणपणे युवामध्ये कन्सिडर केली जातात. पण आता इथे मी माझ्या अनुभवाने सांगू इच्छितो की हे जस्ट ढोबळ मानाने आहे. खरं म्हणजे जी लोक सहयोगामध्ये खूप ऍक्टिव्ह आहेत, खूप कार्य करतात, ज्यांच्या हृदयामध्ये श्रीमाताजी पूर्णपणे विराजमान आहेत, जे श्रीमातांना पूर्णपणे समर्पित आहेत, आणि जे अहोरात्र सतत ज्यांच्या मनामध्ये सहयोगाचा, श्रीमाताजींचा आणि सहयोगाच्या कार्याचा विचार असतो,
आणि जे त्यासाठी धडपडत असतात ती लोक सुद्धा युवा शक्ती एवढेच महत्वाचे आहेत. मग त्यामध्ये कुठल्याही वयाची अट अशीही राहत नाही. आणि मग साधारणपणे युवा शक्ती ही झाल्यानंतर म्हणजे असं साधारणपणे झालं तर मग नाशिकला शिमाताईंनी तिची अनाउन्समेंट केली वगैरे सगळं पुढे झालं. मग तर त्याचा उद्देश काय? शिमाताईंचा उद्देश खरं तसं म्हटलं तर शिमाताईंचं जे व्हिजन आहे ते इतकं ग्रेट आहे की आपण म्हणता येईल की जे आकाशाला म्हणजे एखाद्या ताऱ्यामध्ये कसं असावं तसं शिमाताजी प्रत्येक सहजोग्याकडनं आणि स्पेशली युवा शक्तीकडनं शिमाताजी एक्सपेक्ट करतात. कारण शिमाताईंचं युवा शक्तीवर स्पेशल अटेन्शन असायचं आणि हे आम्ही अनुभवलेलं आहे. शिमाताई नेहमी युवा शक्ती म्हटल्या की एकदम प्रथम प्राधान्य शिमाताजी युवा शक्तींना द्यायच्या आणि विशेष शिमाताईंचे आशीर्वाद ही युवा शक्तीला कायमच असायचेत आणि आहेत. कारण हे शिमाताई कायम म्हणायचे की त्या माझ्या हृदयात युवा शक्ती हा एक हृदयातला एक त्यांचा आवडता कप्पा म्हणता येईल किंवा एक भाग म्हणता येईल असा आहे. आता युवा शक्तीचा उद्देश काय म्हणता येईल आपल्याला की बा कशासाठी केला की शिमाताई म्हटली इच्छा अशी होती की त्यातले आपण काही पॉईंट बघूया. शिमाताईंचं विजन तर खूपच ग्रेट आहे, पण त्यातले जे काही शिमाताईंनी अशा अनमोल मोती उधळले त्यातले काही काही मोती आपण बघण्याचा आणि वेचण्याचा आणि सांगण्याचा प्रयत्न मी करतोय. की सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे युवा शक्तीद्वारे की जे एकदम एक आदर्श व्यक्तिमत्व किंवा एक एकदम संतुलित पूर्णपणे आणि प्रगतिशील आणि एक उत्तम आणि एक प्रभावी असं एक व्यक्तिमत्व डेव्हलप व्हावं हा युवा शक्तीचा मेन उद्देश आहे. की ज्याच्याकडे बघून लोकांना वाटेल की येस एक सहयोगी असावा तर असा, आणि त्याच्याकडे बघून अनेक लोक सहयोगात येतील आणि त्याच्याकडे बघून अनेक लोकांना इन्स्पिरेशन्स मिळतील की बाबा नाही आपल्याला असं करायला पाहिजे, यांच्याकडे बघून ह्यांनी असं केलं आपण पण असंच करायला पाहिजे. ती एक इन्स्पिरेशन त्यांना प्राप्त व्हावी आणि असं एक व्यक्तिमत्व घडावं कमीत कमी, हे त्याच्या युवा शक्ती मागची खरं म्हटलं तर शिमाताईंची एक कल्पना होती. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे शिवानी सांगितलं की युवा शक्ती ही सगळी एक आहे. युवा शक्तीमध्ये कुठलाही प्रकारचा भेद असा नाही, म्हणजे छोटा मोठा किंवा इकडचा तिकडचा ह्यातल्या ह्या भागातला त्या भागातला असा कुठलाही भेद, ही पूर्णपणे युनियन पूर्णपणे वन, म्हणजे एक जसं एक पूर्ण शरीर असतं एक संध, तसं एक पूर्ण शरीर ही युवा शक्ती आहे. आणि युवा शक्ती हा म्हणजे कुठल्या युवा शक्तीला कुठल्याही अशी एक स्पेशल अटॅचमेंट नाही असले पाहिजे कुठल्याही एका स्पेसिफिकली सेंटर विषयी किंवा सिटी विषयी किंवा देशाविषयी. युवा शक्ती ही एक ग्लोबल म्हणजे एक वैश्विक संकल्पना शिमाताजींनी त्यावेळेस सादर केली आणि युवा शक्ती हा त्या वैश्विक संकल्पनेचा अविभाज्य असा एक घटक म्हणून शिमाताईंना अपेक्षित असा आहे. आणि दुसरं असं म्हणता येईल किंवा मग युवा शक्ती कुठेही जाऊ, जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही कुठल्याही सेंटरला जाऊत, कुठल्याही देशात जाऊत, कुठल्याही राज्यात जाऊत, कामानिमित्त म्हणा किंवा करिअर निमित्त म्हणा, तर त्यांनी कायम कलेक्टिव्हिटीला आणि सहजोगाला आपलं योगदान ही दिलं पाहिजे, हे त्यांना शिमाताईंनी नेहमी अपेक्षित असेल. कारण जी काही कामं आहेत ती कायम युवा शक्तीने स्वतःच्या खांद्यावर घेऊनच पुढं चाललं पाहिजे. कारण युवा शक्ती हे एकदा बाबा मामा आणि शिमाताई बसले असताना युवा शक्ती सगळे बसले होते तेव्हा शिमाताई म्हटल्या की युवा शक्ती ही सहयोगाचे पिलर्स आहेत. म्हणजे पिलर्सनी हा सहयोगाचा सगळ्या डोलारा नाही पेलणार तर मग कोण पेलणार? मग आपणच आपली जबाबदारी ही किती मोठी आहे ऍज अ युवा शक्ती, ही याची जाणीव प्रत्येकाला असणं हे नितांत आवश्यकता आहे. आणि आपण या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीतनं वर उठून सगळीकडे ह्या गोष्टीकडे बघितलं पाहिजे की शिमाताजी आपल्याला एका आकाशामध्ये एका ताऱ्याप्रमाणे तेजस्वी असं बनवू पाहतात की जेणेकरून आपण स्वतःही प्रकाशित होऊ आणि इतरांनाही प्रकाश देऊ. आणि त्या प्रकाशामध्ये की जो आपल्या आत्म्याचा असेल, जो परमात्म्याने आपल्याला, माताजी हा साक्षात परमात्मा आहेत आणि त्यांनी आपल्याला आत्म्याच्या स्वरूपात तो प्रकाश दिला आणि तो प्रकाश आपण स्वतःही तेजस्वी होऊ त्याच्यात आणि त्या तेजामध्ये आपण इतरांनाही मार्गदर्शन करू शकू किंवा इतरांनाही ते दाखवू शकू.
तर हे महत्वाचं सगळ्यात श्रीमातांना अपेक्षित होतं. दुसरं असं की युवा शक्ती मेंबर्स हे एक्स्ट्रीमली पोलाइट आणि रिस्पेक्टफुल असले पाहिजे इतर सहयोग्यांशी, स्पेशली एल्डर सहयोग्यांशी. कुठल्याही सहयोग्यांशी आरोगंडली किंवा मोठ्या आवाजात किंवा उद्धटपणे असं बोलायचं नाही, अशा स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स श्रीमातांच्या खास करून आम्हाला युवा शक्तीला असायच्या, स्पेशली जेव्हा आम्ही प्रतिष्ठानला असायचो तेव्हा. आणि श्रीमाताई सांगायचे की आपला हॉलमार्क म्हणजे युवा शक्तीचा आणि तसाही सहयोग्यांचा आपला हॉलमार्क हा आपला स्वीटनेस, आपला माधुर्य हा असला पाहिजे, की आपल्यातलं जे माधुर्य आहे ते आपल्या बोलण्यात, आपल्या व्यक्तिमत्वात, आपल्या सगळ्या प्रत्येक गोष्टीमध्ये झळकलं पाहिजे, अशी श्रीमातांची फार म्हणजे अपेक्षा असायची. आणि त्या बाबतीत त्या फार पर्टिक्युलर पण असायच्या. त्याच्यानंतर आपण कधीच आता बऱ्याच वेळा त्यावेळेस काय असायचं की युवा शक्ती थोडस मुलं मुली त्यावेळेस लोक फार कमी असायची. युवा शक्ती हार्डली 15-20च पुण्यामध्ये फक्त मोजून बोटावर मोजण्या इतकीच युवा शक्ती असायची आणि कामं जास्ती असायची आणि सहयोग तेवढा म्हणावा तसा पसरलेलाही नव्हता, फारच थोडा सहयोग होता. म्हणजे मी हे सांगतोय कारण मी 1990 मध्ये सहयोगात आलो, तर 90 पासून ते 95-96 पर्यंतच्या गोष्टीच्या दरम्यानच मी सांगतोय ह्या सगळ्या. किंवा मग त्यावेळेस काय असायचं की लोक फार थोडे असायचे आणि कामं जास्ती असायची. मग त्यावेळेस मुलांना खूप कामं करायला लागायची अहोरात्र प्रत्येक. आणि जनरली मॅक्झिमम युवा शक्ती ही शिकणारी होती, फक्त मी त्यामध्ये एकटाच लवकर सर्व्हिसला लागलेलो होतो, बाकी सगळे शिकणारे होते. मग त्यांचे कॉलेज, मग प्रॅक्टिकल्स, मग सबमिशन्स आणि हे सगळं दिवसभर असून संध्याकाळी जो काही थोडा वेळ मिळायचा त्याच्यात सहयोगाचं कार्य करायचं आणि त्यात परत पाहिजे तसं श्रीमातांना अपेक्षित असं कार्य व्हायला पाहिजे. ते केवढं मोठं आहे. तर वेळेत म्हणजे खूप हे कमी लोक आणि जास्ती काम असल्यामुळे खूप मुलांचं बऱ्याच वेळा जास्ती लक्ष हे सहयोगाकडे जायचं आणि थोडंसं आपल्या करिअरकडे दुर्लक्ष व्हायचं. तर त्या बाबतीत सुद्धा श्रीमाताजी एकदा 1-2 युवा शक्तींना ओरडल्या होत्या की असं कधीही करता कामा नये की आपण आपलं करिअर म्हणजे सहयोगाच्या नावाखाली आपण आपलं करिअर कधीही बाजूला ठेवता कामा नये. सहयोगही महत्वाचा आहे आणि करिअरही तेवढंच महत्वाचं आहे. आणि श्रीमाताजी म्हणायचे की मला असं अपेक्षित आहे की जी माझी युवा शक्ती मुलं आहेत ही ज्या ज्या क्षेत्रात कार्य करतील, ज्या ज्या क्षेत्रामध्ये असतील तिथे ते एकदम उच्च पदावरती असतील आणि एकदम आदर्श असतील, की त्यांच्याकडे बघून लोक म्हणतील येस दीज आर द सहयोगीज, दीज आर द आयडियल पर्सनॅलिटीज ऑफ सहयोगा, की जे सहयोगाचे मेन असेट म्हणून बघितले जातील. तर असं श्रीमातांना अपेक्षित होतं. बऱ्याच वेळा आपल्याला मनात येतं की नाही आपण करूया सहयोगाचं काम, श्रीमाताजी करतील. नो डाऊट तुम्ही जेव्हा सहयोगाचं काम करता तेव्हा श्रीमाताजी तुमची कामं करतात, अशी भरपूर उदाहरणं आहेत आणि झालेली पण आहेत. पण श्रीमातांना जे अपेक्षित आहे, श्रीमाताजी कारण एकदा दोनदा ओरडल्या होत्या की नाही आपल्याला आपलं करिअरही बघायचंय, पण नुसतं करिअर ओरिएंटेड पण व्हायचं नाही. आपला बेस, आपलं फाउंडेशन आहे सहयोगा आणि त्या फाउंडेशन वरती आपल्याला आपलं करिअरची बिल्डिंग जी आहे ती उभारायची आहे. म्हणजे करिअरही इम्पॉर्टंट आहे आणि सहयोगाही तेवढंच इम्पॉर्टंट आहे. त्याच्यातलं कुठलीही गोष्ट आपण निग्लेक्ट करता कामा नये असं श्रीमातांचं स्ट्रिक्ट त्यावेळेस सांगणं असायचं. त्यामुळे आणि युवा शक्तीला सेल्फ रिस्पेक्ट पाहिजे, स्वतःविषयी पूर्णपणे म्हणजे आदरही असला पाहिजे. कधी स्वतःला असं हीन लेखायचं नाही, कमी लेखायचं नाही. कारण श्रीमाताजी म्हणायचे तुम्ही माझी मुलं आहात, आदिशक्तीची मुलं आहात, तुम्ही स्वतःला कमी लेखूच शकत नाही, तुम्ही कमी असू शकत नाही. तर कधी आपल्या मनामध्ये अशी हीन भावना आली तर लगेच आपण सांगायचं स्वतःला की नाही नाही माझी आई साक्षात श्री आदिशक्ती आहे आणि मी आदिशक्तीचा मुलगा आहे, मग मी कसं असलं पाहिजे. आणि आदिशक्ती ही एक परमोच्च गोष्ट आहे की जी देवांचाही देव, देवांची ही आई, जी अल्टिमेट, ज्याच्या पलीकडे काहीच नाही. मग तिचा जर मी मुलगा आहे, जिनं मला तिच्या सहस्रातनं जन्म दिलाय, तर मग मी कसं असलं पाहिजे. मग माझ्यामध्ये ती हीन भावना किंवा असं ह्या गोष्टी असल्याच नाही पाहिजे. छोट्या मोठ्या जी किरकोळ आपापसातल्या तक्रारी वगैरे ह्या आपण असल्याच नाही पाहिजेत. आणि दुसऱ्या श्रीमातांना काय काय श्रीमाती म्हणायचे की युवा शक्तीला काय काय माहिती असायला पाहिजे. तर त्यांना बऱ्याच म्हणजे खूपच आयडियल अशी आदर्श व्यक्तिमत्व असावं असं श्रीमातांची अपेक्षा असायची. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे युवा शक्तीला पूर्णपणे श्रीमातांच्या लाईफ विषयी माहिती पाहिजे, की श्रीमातांच्या पूर्ण जन्मापासून त्यांना कोणते अवॉर्ड्स मिळाले, त्यांचा जन्म कुठल्या स्थितीमध्ये झाला, त्याचे वैशिष्ट्य काय, त्यांच्या गावाची वैशिष्ट्य काय, त्यांच्या फॅमिलीची वैशिष्ट्य काय,
त्यांचे आई वडील कोण होते, किंवा त्यांचे जे थोडेसे अगदी डिटेलमध्ये त्यांच्या फॅमिली विषयी न जाता, म्हणजे त्यांचे जे फोर फादर्स किंवा जे श्रीमातांचा वंश होता त्याच्याविषयी माहिती पाहिजे. आणि स्पेशली श्रीमातांविषयी ती सगळी डिटेल, छोट्या छोट्या गोष्टी माहिती पाहिजेत. आणि श्रीमातांच्या बाबतीत जाणणं हा तर एक खरं म्हणजे अथांग महासागर आहे, आपण ते जाणू शकत नाही. पण जेवढं आपल्याला त्याचं ज्ञान घेता येईल, किंवा श्रीमाताई शाळेमध्ये कशा होत्या, त्या कशा लीड करायच्या, कॉलेजमधलं किंवा शाळेमधलं त्यांचं व्यक्तिमत्व कसं होतं, त्या किती निडर होत्या, त्या कोणालाही घाबरत नव्हत्या आणि नेहमी त्या सत्याला धरून असायच्या. आणि त्या कायम सत्याची कास धरून कधीही, म्हणजे बरेच वेळा शाळेतनं कॉलेजमधनं रेस्ट्रिकेट केलं गेलं, त्यांनी भाषणं दिली त्यामुळे, किंवा इंग्रजांच्या विरुद्ध स्वातंत्र्य मिळवण्यासाठी श्रीमातांनी किती कष्ट घेतले, किती निडरपणे त्याच्यामध्ये भाग घेतला, हे सगळं आपल्याला माहिती पाहिजे की श्रीमातांनी किती कष्ट घेतले. आणि त्या कष्टातनं पहिल्यांदा आपल्याला स्वातंत्र्य मिळवलं. कारण आपल्याला आपण जर पारतंत्र्यात असतो तर कदाचित आपल्याला सहयोगची सुरुवात एवढी श्रीमातांनी करता आली नसती. म्हणून सुरुवातीला श्रीमातांनी प्रायोरिटी भारताच्या स्वातंत्र्यासाठी दिली. आणि जसं स्वातंत्र्य मिळालं, मग त्याच्यानंतर त्यांनी फॅमिलीलाही प्रायोरिटी दिली, की फॅमिलीच्या सगळ्या जबाबदाऱ्या, त्यांची मुलींची जी काही बाळणपण वगैरे होती ती सगळं झाल्यानंतर, मग जेव्हा सगळ्या ह्याच्यातनं निवृत्त झाल्यावर श्रीमातांनी सहयोग सुरुवात केला 1970 साली. आणि पूर्णपणे जे सहयोग किती कष्ट आणि किती मेहनतीने स्वतःचे पैसे खर्च करून, स्वतः 24 तास अहोरात्र प्रवास करून कसा सहयोग उभार केला, हे सगळं आपल्याला माहिती पाहिजे. आपल्याला जर माहितीच नसेल तर त्याची जाणीव आपल्याला राहणार नाही. त्याची जाणीव नसेल तर ती डेप्थ आपल्याला येणार नाही. म्हणून आपल्याला ती जाणीव माहिती पाहिजे, सगळं माहिती पाहिजे की श्रीमातांविषयी कसं केलं श्रीमातांनी कार्य. किती अवघड आहे फॉरेनला जाऊन ज्या लोकांना काही माहिती नाही तिथे सहयोग सांगणं, शिकवणं, आणि हे खूप अवघड आहे. त्याच्यानंतर आपल्याला सहयोगाविषयी सगळं माहिती पाहिजे, चक्रांचं नॉलेज पाहिजे, की डिटेल्स चक्र कशी कार्य करतात, त्याच्या आपल्या शरीरामध्ये कुठे स्थानं असतात, त्याची प्रत्येक चक्राच्या क्वालिटीज काय डिटेलमध्ये, त्याचे सब प्लेक्सेस काय आहेत, किंवा त्याचे छोट्या छोट्या अंग कोणते, प्रत्येक चक्राच्या अंडर कोणते अंग कार्य करतात. मग ते त्या अंगामध्ये खराब झालं तर आपल्याला त्या चक्राचा मंत्र म्हटल्यावर कसा रिलॅक्स येतो, किंवा कसा आपल्याला फरक पडतो. तर ही सहयोगाविषयी पण आपल्याला डिटेल माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर असं श्रीमातांना अपेक्षित होतं की आपण ध्यानाच्या बाबतीत सुद्धा आपल्याला स्पेशली युवा शक्तीने खूप पर्टिक्युलर असलं पाहिजे. ध्यान हे कंपल्सरी, म्हणजे श्रीमातांनी नेहमी म्हणायचे की जेवढं ध्यान तेवढं काम. तुम्ही ध्यान करत असाल आणि काम करत नसाल तर ते पण उपयोगाचं नाहीये. आणि तुम्ही नुसतं काम करत असाल आणि ध्यान करत नसाल तर तेही उपयोगाचं नाही. तुम्ही ध्यानही करायला पाहिजे, त्याच्यात डेप्थ मिळवायला पाहिजे. आणि ध्यान म्हणजे नुसतं डोळे बंद करून बसणं हे अपेक्षित नव्हतं. मग त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक चक्राची जाणीव, कुंडलिनी कशी वरती चढते, तिची स्पंदनं, प्रत्येक चक्रांवरती तिचे काय पडसाद येतात, प्रत्येक चक्रांवरती तिचे काय साथ येतात, प्रत्येक चक्रावरचा एक जो वेगळा आनंद असतो, प्रत्येक चक्राचा जसा सहस्रारचा आनंद आहे निरानंद, तसा प्रत्येक चक्राचा एक आनंद आहे. मग त्या चक्रावरती कुंडलिनी आल्यानंतर तो आनंद आपल्याला मिळाल्यावर काय वाटतं हे सांगता येत नाही, ते केवळ आपल्याला अनुभवच लागतो. आणि मग त्यासाठी आपल्याला वैयक्तिक कलेक्टिव्ह ध्यान तर ही कंपल्सरीच आहे, आठवड्यातून कमीत कमी एकदा. रोज झालं तर बेस्टच आहे, पण वैयक्तिक ध्यान, प्रत्येक चक्रावरती आपलं वैयक्तिक ध्यान व्हायला पाहिजे. आपल्याला सगळे चक्रांचं नॉलेज पाहिजे आणि आपल्याला कळलं पाहिजे की आपली स्थिती काय आहे, आपलं कुठं बिघडते, आपलं अटेन्शन कुठं जात आहे, हे सगळं आपल्याला नॉलेज पण पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं श्रीमातांना असं अपेक्षित आहे की बा जे काही आतापर्यंत साधू संत होऊन गेले, की जे मोठे मोठे थोर महात्मे होऊन गेले, तर त्यांनी सहयोगाविषयी किंवा श्रीमातांविषयी काय भविष्यवाण्या केल्या ते पण आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे लोकांशी बोलताना आपल्याला सांगता येतं की अरे हा सहयोग हा नवीन नाहीये, हे आधीच लोकांनी सगळं सांगून ठेवलंय की हे येणार आहे. श्रीमातांविषयी सगळी भाकीतं केलेली आहे, सहयोगाविषयी पण भाकीतं केलेली आहे. ते आपल्याला माहित नसेल तर आपण लोकांना कसं सांगणार. म्हणून आपल्याला ते सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचं असलं पाहिजे. त्याच्यानंतर आपल्या भारतामध्ये किंवा संपूर्ण जगभरात कोणते कोणते स्वयंभू आहेत, ते कशाचे स्वयंभू आहेत, त्याच्याविषयी माहिती पाहिजे आपल्याला. आणि त्याचं म्हणजे कसं त्याचा आपल्या चक्रांशी संबंध आहे, स्वयंभूचा म्हणा. आणि स्वयंभूच कसे सतत व्हायब्रेशन्स एमिट करत असतात आणि त्याचा आपल्या प्रकृतीवरती म्हणा किंवा सगळ्यावरती कसं श्रीमाताजींनी
करून त्याचा फायदा करून घेतला आणि सगळ्यांची कुंडलिनी पण हे केली. ते पण आपल्याला सगळं डिटेल नॉलेज जेव्हा आपण त्याच्यामध्ये पडतो ना, तेव्हा आपल्याला हळूहळू ते कळायला असं लागतं. त्याच्यानंतर आपल्याला असं म्हटलं की म्हणजे असं तसं सांगायचं म्हटलं तर खूपच आहे बरं का, की आपल्याला इतिहासाविषयी पण माहिती पाहिजे, भारताविषयी माहिती पाहिजे, की आपली पिकं कोणती, वातावरण काय, ज्या ज्या देशात ज्या ज्या एरियात आपण राहतो त्याच्याविषयी, समाजाविषयी. त्याच्यानंतर असं नाही की सहयोगी म्हणजे तो एकदम असा एक्सक्लुडेड, त्याला जगाचं काही ज्ञान नाहीये, जगात काय चाललंय, पॉलिटिक्स मध्ये काय चाललंय किंवा आजूबाजूला काय घडतंय हे नाही, आणि तो नुसतं आपले डोळे बंद करून ध्यान बसला, हे कधीच श्रीमाताईंना अपेक्षित नव्हतं. श्रीमाताई नेहमी म्हणायचे सहयोग हा समाजोन्मुख आहे, म्हणजे आपल्याला समाजाशी समाजात राहून करायचं आहे. मग आपल्याला समाजाविषयी, आपल्या आजूबाजूच्या समाजाविषयी पण माहिती पाहिजे, भारताविषयी माहिती पाहिजे, आपल्या पिकांविषयी माहिती पाहिजे. बऱ्याच वेळा प्रतिष्ठानला जेव्हा झाडं फुलं लावायची श्रीमाताजी नवीन, तर विचारायचं ह्याचं नाव काय, त्याचं नाव काय. तर काही वेळेस श्रीमाता मुलांना सांगता नाही यायचं, तर ते पण आवडायचं नाही श्रीमातांना, की प्रत्येक तुम्हाला तुमच्या इथं कोणती फुलं उमलतात, कुठली फुलं पिकतात, कुठली झाडं पिकतात, कुठली फळं पिकतात, त्याच्याविषयी तुम्हाला माहिती पाहिजे, त्याच्या सीझन विषयी माहिती पाहिजे, त्याच्याविषयी सगळं. म्हणजे इतकं असं शिवाजींची अपेक्षा होती की एक सहयोगी म्हटल्यावर त्याला सगळं नॉलेज पाहिजे, म्हणजे ऑलराऊंडर असं म्हणता येईल, की तो अध्यात्मातही परफेक्ट पाहिजे, स्वतःतही परफेक्ट पाहिजे, इतरांविषयी परफेक्ट पाहिजे, जगाचं ज्ञान पाहिजे, भारताच्या विषयी ज्ञान पाहिजे, सगळं. म्हणजे असं सांगता येईल की शिवाजींना असं एक्सपेक्टेड होतं की युवा शक्ती एक अतिशय अशी एक आदर्श व्यक्तिमत्व त्यातनं निखरित होऊन बाहेर यावं. त्यासाठी खरं म्हणजे शिवनाथांनी युवा शक्तीची कल्पना त्यावेळेस मनामध्ये बांधली होती आणि ती सादर केली. आणि त्यासाठी शिवनाथांनी प्रत्येकाला, आणि मेन युवा शक्तीने सतत डिसिजन हा व्हायब्रेशन्स वरती डिपेंड असलं पाहिजे असं शिवनाथांनी सांगितलं कायम, की तुम्ही व्हायब्रेशन्स वर डिसिजन घ्यायचा, की मी आता करिअर शोधताना काय करू. त्यावेळेस तुम्हाला कळलं पाहिजे व्हायब्रेशन सुद्धा फसव्या असतात, हे पण सांगायचं शिवनाथांनी. मग त्यावेळेस तुम्ही बुद्धीने जर व्हायब्रेशन बघितल्या तर त्या तुम्हाला जसं पाहिजे तसं व्हायब्रेशन देणार. पण तुम्ही पूर्णपणे बॅलन्स मध्ये, पूर्णपणे संतुलित स्थितीमध्ये जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचे व्हायब्रेशन चेक करता, तेव्हा ती खरं तुम्हाला डिवाइन व्हायब्रेशन्स कळतात त्या गोष्टीच्या. मग त्या डिवाइन व्हायब्रेशन्स आपल्याला कळलं पाहिजे. मग अशा भरपूर म्हणजे शिवानी सांगितलं की ध्यानात पण स्टेज आहेत. सर्वात पहिली आपल्याला निर्विचारता यायला पाहिजे, मग निर्विकल्प यायला पाहिजे, आणि मग शेवटी शेवटी ज्याला आपण म्हणतो की आपलं अल्टिमेट गोल हे गॉड्स रिअलायझेशन. आता आपण सेल्फ रिअलायझेशनच्या पायरीवर आहोत, पण आपला अल्टिमेट गोल की आपल्याला परमेश्वराचा साक्षात्कार प्राप्त करणं, हा अल्टिमेट आपल्याला साध्य करायचा आहे. मग त्यासाठी आपण किती काय काय केलं पाहिजे, काय काय वाटचाल केली पाहिजे, तो एक ध्यास असं म्हणतात ना, किंवा म्हणजे एक व्यासंग, निमिष म्हणजे शब्द व्यासंग किंवा बैठक. हल्ली मुलांमध्ये बघितलं जातं की बैठक अशी कमी पडते, की थोडा वेळ बसू शकतात, जास्त वेळ एका ठिकाणी बसू शकत नाही आपण. तर ती बैठक आपल्याला प्राप्त पाहिजे, ते आपल्याला ध्यानात नाही येते. व्यासंग पाहिजे, की एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला, मग त्याच्या संदर्भात काय काय गोष्टी आहेत ते सगळ्या वाचून काढायच्या, ते सगळ्या बघायच्या, त्याचं ज्ञान घ्यायचं. आणि तो व्यासंग आपल्याला असणं फार म्हणजे फार फार आवश्यक आहे. तर असं खरं म्हणजे सांगायचं तर फारच आहे. आता आपण म्हणजे खूपच तसं खूपच बडबड केल्यासारखं होऊन जातं. आणि आपल्याला क्लासिकल म्युझिक विषयी पण माहिती पाहिजे. शिवानी म्हणायच्या की तुम्हाला प्रत्येकाला युवा शक्तीला कंपल्सरी असायचं. शिवानी म्हणायच्या की एक कुठलं ना कुठलं तरी वाद्य वाजवता यायला पाहिजे. मग त्यातही स्पेशली मुलींना हार्मोनियम आणि मुलांना तबला तर यावाच कमीत कमी, असं अपेक्षा असेल. की तुम्हाला इंडियन क्लासिकल विषयी ज्ञान पाहिजे. त्यात तुम्ही जर प्रावीण्य महारत हासल केली तर फारच उत्तम आहे. पण कमीत कमी तुम्ही अगदी समजा तानसेन नसाल, पण तुम्ही कानसेन तर नक्कीच असलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला जर शास्त्रीय संगीत चालू असेल तर तुम्हाला त्याचा आनंद घेता आला पाहिजे, ते ऐकता आलं पाहिजे. त्याचा इफेक्ट आपल्या शरीरावरती, आपल्या नाड्यांवरती, आपल्या उत्थानावरती कसा होतो तो जाणवला पाहिजे. तर ही पण असं भरपूर गोष्टी आहेत की आपल्याला असं या थोड्याशा वेळात सांगणं म्हणजे फार कठीण होऊन जातं. पण असं आहे की थोडक्यात म्हणजे शिवानींना एक आदर्श व्यक्तिमत्व असं एक अपेक्षित खरं म्हणजे आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे युवा शक्तीने कधीही असं नाही समजलं पाहिजे, शिवानी म्हटल्या की तो कुठल्याही प्रकारचा असा वेगळा सहयोगाचा घटक नाहीये. सहयोगाचाच एक
अंग, सहयोगाचाच एक पार्ट, म्हणजे जसं आपण म्हणतो आपल्या एक बॉडीचा एक पार्ट असतो तसा आहे. तर आपण असं कधी शक्ती म्हणजे वेगळे, मग असं काही नाही, मग हे वेगळं ते वेगळं, असं वेगळं काही नाही. आपण एकाच शरीराचे अंग प्रत्यंग आहोत. म्हणजे आपल्यामध्ये तो वेगळेपणा जाणवलाही नाही पाहिजे आणि आपल्याला तो आपल्यामध्ये आलाही नाही पाहिजे. हा, वेगळेपणा कसला पाहिजे, आपल्यातल्या प्रावीण्यामुळे आपल्यामध्ये वेगळेपणा असला पाहिजे. तुमच्यातली जी आयडियालिटी किंवा तुम्ही जे आदर्श आहात त्याच्यामुळे तुम्ही इतरांपेक्षा वेगळी दिसलं पाहिजे. पण तुम्ही मनाने किंवा बुद्धीने असं नाही समजलं पाहिजे की मी कोणतरी वेगळा आहे सहयोगापेक्षा, किंवा युवा शक्ती म्हणजे आम्ही कोणतरी वेगळे आहोत, असं कधीच म्हणता कामा नये. आणि ते पूर्णपणे म्हणजे आपण असा विचार करत असू तर मग ते आपण श्रीमातांच्या थोडस विचारांच्या विरोधात जातो असं आपण समजायला हरकत नाही. तर असं बरंच काही काही श्रीमातांच्या कृपेत नशिबान आम्ही होतो की आम्हाला ते काही थोडेफार मोती आमच्या पदरामध्ये पडले ते आम्ही गोळा करू शकलो. कारण तो अथांग महासागरच आहे. म्हणजे असं म्हणता येईल ना बा की रेती मधला एक एक कण आपण गोळा करतो. आपण तर एक छोटा रेतीचा कण आहोत आणि प्रत्यक्ष श्रीमातांनी दिलेलं आशीर्वाद, नॉलेज किंवा सहयोग आणि हे जे परमेश्वरी प्रेम आहे ते इतकं अथांग आहे की ते आपण त्याची कल्पनाच करू शकत नाही मानवी बुद्धीने. ते फारच दिव्य आहे आणि खूप प्रचंडही आहे आणि खूप अचाटही आहे. फक्त आपल्याला त्याची जाणीव पाहिजे की किती अफाट आहे. आणि त्या अफाट व्यक्तिमत्वाचा म्हणजे सहयोगाचा आणि श्रीमातांचा आपण एक अविभाज्य घटक आहोत, याचा मात्र आपल्याला नक्की अभिमान पाहिजे. आणि तो अभिमान असला की तो तुमच्यामध्ये तो दिसला पाहिजे. गर्व नसावा, पण अभिमान असला पाहिजे. बाबा मी सहयोगी, मी परमेश्वरला जाणणारा एक आदिशक्तीचा मुलगा आहे. माझ्या हातात व्हायब्रेशन्स आहे, मी इतरांपेक्षा थोडासा वेगळा आहे. मग त्यानुसार आपलं राहणं, कपडे लत्ते पण आपले तसेच असावे की जे आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वाला खुलतील, आपल्या व्हायब्रेशन्सला खुलतील अशा असाव्यात. मग त्या आयुष्यामध्ये शक्यतो सांगायच्या की युवा शक्तीने जीन्स वगैरे घालू नये, कारण जीन्सनी व्हायब्रेशन्स आपल्या थोड्याशा खराब होतात, कारण मूलाधार वगैरे थोडंसं खराब होतं. कारण जीन्स हे जनरली कसं असतं की ते बरेच दिवस आपण घालतो आणि रोज रेग्युलर धुतले जात नाही, मग त्यांनी मग खराब होतात थोड्याशा आपल्या व्हायब्रेशन्स वगैरे. तसे मला सांगायचे की शक्यतो जीन्स युवा शक्तीने वापरायची नाही. आणि मग ते बाकी सगळं आपल्याला माहितीच आहे. मग त्यासाठी शिवरायांची भरपूर अमृतवाणी आहे. मग त्यात भारतीय संस्कृती आणि सभ्यता म्हणून एक शिवरायांची कॅसेट आहे, त्यात भरपूर शिवरायांनी सांगितलंय. किंवा आधिदैविक आधिभौतिक म्हणून कॅसेट्स आहेत शिवरायांच्या, त्यात आहे भरपूर सांगितलेलं. असं भरपूर आहे. आणि शिवरायांविषयी जर डिटेल त्यांच्या फॅमिली विषयी वगैरे जाणून घ्यायचं असेल तर श्री बाबांनी लिहिलेलं एक माय मेमोर म्हणून एक पुस्तक आहे, ते खूप सुंदर आहे, ते वाचा. त्याच्यात शिवरायांच्या आधीच्या थोड्याशा पिढीपासून त्यांनी दाखवलं की शिवरायांचे आजी आजोबा किती खंबीर होते, किती स्ट्रॉंग होती ही लोक. शिवरायांनी उगाच त्या कुळामध्ये जन्म नाही घेतला, ते कुळ केवढं ग्रेट होतं. मग त्यांनी ख्रिश्चन धर्म का स्वीकारला, हे सगळ्या बारीक 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 गोष्टी त्याच्यामध्ये नमूद करून ठेवलेल्या आहेत. खूप सुंदर सुंदर अशा गोष्टी आहेत, छोट्या छोट्या गोष्टी आहेत. शिवरायांच्या जन्माला आल्यानंतर काय काय घडलं, त्यांच्याविषयी काय झालं, ते कसे म्हणजे ते खूप सुंदर अशा गोष्टी आहेत की ते आपल्याला छोट्या छोट्या या एवढ्या छोट्या वेळात सांगणं फार अवघडून जातं. बऱ्याच वेळा तर नशिबाने मला शाळेमध्ये, मी जवळजवळ 14 वर्ष धर्मशाळेला होतो आणि माझ्याकडे सहयोग हा सब्जेक्ट होता. मी 1ली ते 12वी मुलांना सहयोग शिकवायचो. मग त्याच्यामध्ये ह्या सगळ्या डिटेल गोष्टी मी मुलांना शिकवायचा प्रयत्न केला की बुवा आपल्या सगळ्या सहयोगाविषयी. नुसतं सहयोग म्हणजे फक्त 7 चक्र 3 नाड्या एवढंच नाहीये. सहयोग हा अफाट आहे. प्रत्येक चक्राचं ज्ञान सुद्धा अफाट आहे. फक्त त्याचे चक्रांचे रंग, देवी देवता एवढंच नाही, त्याच्यात भरपूर आहे नॉलेज. तर ते सगळं आपल्याला जेवढं जास्तीत जास्त घेता येईल तेवढं आपण घ्यायचा प्रयत्न करायचा. आणि ते त्याच्यानंतर प्रत्येक युवा शक्तीला पूजा प्रोटोकॉल्स माहिती पाहिजे, पूजा कशा करायच्या, हवन कशी कंडक्ट करायचे हे करता आलं पाहिजे, इंडिव्हिज्युअली सेंटर लीड करता आलं पाहिजे. त्यावेळेस प्रत्येकाला शिवाय सांगते की एका युवा शक्तीने कंपल्सरी एक एक सेंटर लीड केलं पाहिजे. तर त्यावेळेस मॅक्झिमम युवा शक्तीच सगळे सेंटर लीड करायचे. तर ही खूप म्हणजे जी शिवरायांच्या अपेक्षा असायच्या त्याला आपण जास्तीत जास्त खरं उतरायचा प्रयत्न आपण करायचा आणि तो केला पाहिजे. तरच ते आपण स्वतःला आपण सहयोगी म्हणू शकतो. नाहीतर मग नुसतं आपण केवळ कुंकू लावून, पेंडंट घालून, फुटाणे खाऊन तशी सहयोगी बनायचं नाहीये आपल्याला. फक्त आपल्याला खरा सहयोगी, जो खरा शिवरायांना अपेक्षित आहे, खरा युवा शक्ती
असं आपल्याला बनायचं. आणि ते ध्येय जर आपल्या मनात असेल ना, मग तुम्हाला दिवसभरात शिवाय तुम्ही फक्त इच्छा ठेवायची शिवाय नाही मला एकदम परफेक्ट बनायचं. तुम्ही जसं म्हणता तसं. आता जर रोज आपण मॉर्निंग प्रेयर घेतो की नाही, तर तसं मॉर्निंग प्रेयर आपण शिवाने सांगितलं होतं रोज आपण सकाळची प्रार्थना घ्यायची की श्रीमाताजी मी जे आज बोलावं असं आपल्याला वाटतं ते मी बोलावं. श्रीमाताजी मी जे आज व्हावं असं आपल्याला वाटतं ते मी आज व्हावं. श्रीमाताजी मी माझे विचार हे का आत्मसाक्षात्कारी व्यक्तीचे विचार होऊ दे. त्याच्यानंतर श्रीमाताजी मला ह्या विराटाचा अंग प्रत्यंग बनवा. श्रीमाताजी माझ्या हृदयात साऱ्या जगाविषयी आज प्रेम असू दे, करुणा असू दे, वात्सल्य असू दे. आणि श्रीमाताजी कृपा करून आपण माझ्या चित्तात या, हृदयात या, बुद्धीत या. ही जी मॉर्निंग प्रेयर आपण म्हणतो की ती रोज आपण म्हटली पाहिजे. मग ती मराठीत पण आहे, इंग्लिश मध्ये पण आहे. आणि जसं जेव्हा आपलं अटेन्शन तिथे जातं तसं आपलं हळूहळू मग आपलं वागणं बोलणं पण तसं होत जातं. फक्त आपलं चित्त आणि आपली इच्छा म्हणजे आपण एखादा एक माइलस्टोन ठरवला ना, मग आपलं चालणं आपोआप त्या दृष्टीने होतं. मग आपल्याला आजूबाजूला काही दिसलं की आपण जसं आपल्याला जर निर्मल धामला पोहोचायचं असेल आणि रस्त्यात एवढी स्टेशन लागतात, मग आपण प्रत्येक स्टेशनवर उतरून तिथेच थांबलो तर आपण निर्मल धामला कधीच पोहोचू शकणार नाही. आपला अल्टिमेट काय निर्मल धाम श्रीमातांच्याकडे पोहोचायचं. मग आपलं लक्ष सतत श्रीमातांकडे असेल तर मग आपली वाटचाल आपोआप त्या दृष्टीने चालणं हे होतं. तर असं भरपूर आहे. तसं म्हणजे मी सांगणार तर कोणीच नाही, ह्याच्यात माझं काहीच नाहीये. जे आहे ते सगळं श्रीमातांचंच आहे आणि सगळं ज्ञान त्यांचंच आहे. त्यांनीच सांगितलं. आम्ही फक्त पोपटासारखे नुसतं बडबड करतोय. बाकी काही आमचं स्वतःच असं त्याच्यात वैयक्तिक खरं सांगायचं तर नाही. आणि आम्हाला काही त्याच्यात ती आपली तेवढी पात्रता सुद्धा नाहीये की आपण काही सांगावं, कोणाला गाईड करावं किंवा काही करावं. पण जे श्रीमातांच्या बाबतीत आपल्याला थोडं कळलंय आणि श्रीमातांची इच्छा आहे ते बस आपण प्रयत्न करतोय. तो हा असा छोटासा खारुताईचा म्हणता येईल आपल्याला वाटा आहे की बाबा आपण करतोय असं जे आहे ते. बरोबर आहे. मला वाटतं खूपच हे बोलणं होतंय. नाही तुम्ही एवढं छान सांगताय ना, ते अगदी ऐकतच राहावं असं वाटतंय. मला जणू वाटतं काय काही आम्हाला एक जास्ती बोलणं मोठा सॉरी, दादा म्हणजे आम्हाला. जास्ती जर काही बोलणं झालं असेल तर एक्सट्रीमली सॉरी. म्हणजे वेळ आणि माहित नाही मला, कारण काय काय वेळेस काय होतं बोलायच्या ओघामध्ये मग काय काय जरा जास्त निघून जातं. पण जे सुचलं श्रीमातांनी दिलं तेच सांगितलं आपण. आणि ह्याच्यामध्ये काही असं कोणाला पर्सनली उद्देशून हे असं नाहीये, पण हे वैयक्तिक जे श्रीमातांनी आपल्याला ओव्हरऑल आपण हे घ्यायचं ते. याच्यामध्ये म्हणजे आम्ही कसं केलंय की आम्ही खूप लिमिटेड युवा शक्तींना थोडंसं इन्व्हाइट केलंय ह्यावेळेस. तर आमचं सगळ्यांचं असं मत आहे की थोडंसं सगळ्यांसाठी आम्ही इन्व्हाइट करून परत एकदा तुला आम्ही बोलवणार आहे येणाऱ्या काळामध्ये. असं त्यावेळेस पण तू काय आम्हाला असाच वेळ द्यावा. अरे काय नाही. हे बघा युवा शक्ती जसं श्रीमातांची आवडती, तर माझा तो एक काय म्हणता येईल की एक म्हणजे एक माझा तो एक वेगळाच हार्ट मधला एक वेगळाच कॉर्नर आहे. कारण आपण त्यातनं गेलोय ना आणि ते अनुभवलंय. आणि खरं सांगू का की ऍज अ युवा शक्ती श्रीमातांचं प्रेम अनुभवणं ही खूप एक दिव्य गोष्ट आहे. म्हणजे एक ऍडल्ट श्रीमातांचं प्रेम नाही जेवढं अनुभवू नाही शकत जेवढा एक युवा अनुभवू शकतो. ही माझी एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की तुम्ही ते ट्राय करा. कारण हे जे वय असतं ना, या वयातच तुम्ही त्याचा अनुभव, कारण तुमच्यामधली ती पॉवर तेवढी स्ट्रॉंग असते, कुंडलिनी तेवढी स्ट्रॉंग असते, तेवढी जोमानी कुंडलिनी पटकन वरती जाते. आणि हा तुमचा तो वयाचा फायदा असतो. तो का नाही घ्यावा फायदा वयाचा? त्या वयाचा फायदा घेऊन आपण प्रगती करायची. बरोबर. कारण हा वयाचा फायदा आहे हा तुमचा. म्हणजे तुम्ही लोक इतकी नशिबान आहात की युवा शक्ती असताना संजोगात येणं हे एक्स्ट्रीमली म्हणजे भाग्याचंच मी म्हणेन. नाहीतर थोडस तुम्ही वय झाल्यानंतर 40-50 नंतर तुम्ही जर सहयोगात आला तर तुम्ही एवढी प्रगती करू शकत नाही जेवढी तुम्ही युवा शक्तीमध्ये असताना करता. मी अध्यात्मातली पण म्हणतोय आणि भौतिकातली पण म्हणतोय. हे मी दोन्ही म्हणजे ओव्हरऑल म्हणतोय. हा अगदी बरोबर. आणि आजचं जे युवा शक्ती आता इथं प्रेझेंट जे ऐकत आहेत, तर मला वाटतं की एखादा क्वेश्चन जर कुणाला असं वाटतं की विचारावा तर आपण एकच क्वेश्चन घेऊयात आणि बाकी क्वेश्चन जर कुणाला असेल तर तुम्ही नंतर कॉन्टॅक्ट करा. पण एखादा क्वेश्चन जर याच्यामधून कुणाला काय विचारायचं आहे की ज्याला असं वाटतं की अगदीच दादांना विचारायला पाहिजे असं असं कोणाला विचारायचं का काय?
तर बिंदास विचारा, कोणीही पुढे येऊन विचारा क्वेश्चन एखादा. सोमेशला काहीतरी क्वेश्चन आहे, सोमेशला लिहून पाठवलाय. सोमेश तू बोलून सांगू शकतो का? हॅलो. हॅलो, हा माझा आवाज येतोय का? हा येतो. जय श्री माताजी दादा. जय शिवानी. माझा असा क्वेश्चन आहे की तुम्ही सहज स्कूलमध्ये एवढ्या वर्षाच्या टीचिंग केली, तर तुम्हाला शिकवायच्या आधी तुम्ही काय प्रॅक्टिस करायचा? म्हणजे तुम्ही काय म्हणजे एखाद्या टॉपिकवर स्पीच द्यायचा, तर म्हणजे तुम्हाला शिकवायला एखादा टॉपिक लागला तर तुम्ही काय वाचायचा, कसं ते इंटरॅक्शन करायचं? म्हणजे आमच्या कॉलेजचे जे शिक्षक आहेत ते वेगळे रेफरन्स बुक वाचून ते शिकवतात. म्हणजे आमच्याकडे जे टेक्स्ट बुक आहे, काही क्वेश्चन त्या टेक्स्ट बुक मध्ये पण नसतात, पण ते आम्हाला देतात. मग तसं तुम्ही काय काय करायचं त्या तिथे शिकवण्यासाठी? आता सगळ्यात महत्वाचं काय माहिती का, कुठलंही नॉलेज किंवा शिकवताना किंवा कुठलीही गोष्ट करताना म्हणजे हे पण शिवानीला अपेक्षित होतं की युवा शक्तीला व्यवस्थित स्पीच देता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे, प्रश्नांची उत्तरं पण देता आली पाहिजे. तर आता त्यावेळेस काय करायचं माहिती का, की सगळ्यात महत्वाचं तुम्ही जे काही टॉपिक शिकवणार असाल किंवा जो काही तुम्ही भाषण देणार असाल किंवा बोलणार असाल, तर त्यावेळेस तुम्हाला ते निर्विचारतेतनं व्हायला पाहिजे. म्हणजे ते काय होतं, निर्विचारतेमध्ये जेव्हा तुम्ही असता ना, तेव्हा तुम्ही परमेश्वराशी कनेक्टेड असता. आणि जेव्हा तुम्ही परमेश्वराशी कनेक्टेड असता, तेव्हा तुम्हाला जेव्हा प्रश्न विचारला जातो, तर त्याचं उत्तर तुम्ही देत नसून परमेश्वर, सगळ्या गोष्टींची उत्तर परमेश्वराकडे असतात हे तर आपल्याला नक्की माहिती आहे, बरोबर की नाही? कदाचित आपल्याकडे नसतील, पण श्रीमातांकडे सगळ्या गोष्टीची उत्तरं आहेत हे आपल्याला माहिती आहे. मग जेव्हा आपण निर्विचारतेत असतो, तेव्हा आपण श्रीमातांशी म्हणजेच परमेश्वराशी जोडलेला असतो. मग जेव्हा निर्विचारतेमध्ये आपण एखादी गोष्ट वाचतो, आपल्याला एखादा टॉपिक शिकवायचा असेल, तर तो निर्विचारतेमध्ये जाऊन वाचायचा, म्हणजे पूर्णपणे असं त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होऊन नाही वाचायचा. मग त्याच्यातलं काय गर्भ आहे, तत्व जे आहे ते आपल्याला बेसिक कळतं. मग हेच आपण श्रीमातांची कॅसेट ऐकताना पण करायला पाहिजे, की आपण जर निर्विचारतेमध्ये श्रीमातांची कॅसेट ऐकली की त्याच्यातलं जे काही तत्व आहे ना, म्हणजे एखादा फुल दिसतं आपल्याला, म्हणजे टॉपिक दिसतो, पण त्या फुलाचं त्याचं तत्व काय, त्याच्या आतमध्ये असलेला त्याचा तो मधूचा कण, मध, ते आपल्याला बरोबर निर्विचारता असल्यामध्ये दिसतं. आणि आपण तेच घेतो आणि तेच लोकांना देतो, आणि ते बरोबर मग लोकांना तिथलं तत्व कळलं, मग बाकी काही कसल्याही प्रकारची शंका कुशंका राहत नाहीत शक्यतो. म्हणजे आतापर्यंत मी शिकवताना मुलांना प्रश्न पडायचे, बरोबर आहे, पण शिकवतानाच आपण एवढं असं शिकवतो की त्यांचे सगळे डाऊट्स, त्यांचे सगळे प्रश्न ऑटोमॅटिक क्लिअर होतील. असंच आपला म्हणजे निर्विचारतेत जेव्हा आपण शिकवतो किंवा एखाद्या टॉपिकचा स्वतः अभ्यास करतो, तेव्हा ते आपोआप ऑटोमॅटिक आपल्याकडनं तसं ते होतं. म्हणून कुठलीही गोष्ट करताना ना, म्हणून त्यासाठी बेसिक परत येतं ध्यान, आणि ध्यानात निर्विचारता ही महत्वाची आहे. आणि ती निर्विचारता आली, मग त्या निर्विचारतेत आपल्याला ऑटोमॅटिक सतत जाता येतं. मग एखाद्या गोष्टीकडे नुसतं तुम्ही बघून त्याच्याकडे निर्विचारतेत गेलात की आपोआप तुम्ही त्याच्याविषयी ते पूर्ण नॉलेज तुम्हाला येतं, आणि मग तुम्ही आपोआप ती बोलायला लागता, आणि मग तुम्ही त्याचं शंकाचं निरसन पण करून टाकता. बरोबर आहे? कळलं? जय श्री माताजी महेश दादा. जय श्री माताजी. हा, तुम्ही आज तुमचा वेळ आम्हाला दिला आणि आम्हाला गायडन्स केला. स्पेसिफिकली आम्हाला एक गोष्ट सांगितली की आपण सहजयोग म्हणजे मेडिटेशन आणि सहजयोगाचं कार्य हे दोन्ही आहे, आणि दोन्हीमध्ये एका युवा शक्तीला बॅलन्स ठेवलं पाहिजे. हे फार इम्पॉर्टंट आहे. म्हणजे वी हॅव सीन युवा शक्ती की जे एकतर फक्त मेडिटेशन किंवा एक तर फक्त काम बरोबर असं करतात. पण आता आपल्याला मला स्पेसिफिकली या सेशन मधनं हेच कळलं की दोन्ही गोष्टीमध्ये बॅलन्स ठेवणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तेव्हाच आपलं हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल दोन्ही ग्रोथ होतील. आपण जसं आम्हाला जेव्हा सांगण्यात आलं होतं आपल्याबद्दल, आपण जे आम्हाला गायडन्स दिला
म्हणजे तुम्ही इन्स्ट्रुमेंट झाला श्रीमाताजींचे आम्हाला गायडन्स देण्यासाठी. आपला खूप खूप धन्यवाद. श्रीमाताजींचा खूप खूप धन्यवाद की त्यांनी तुम्हाला आम्हाला गायडन्स करण्यासाठी इन्स्ट्रुमेंट बनवलं. आपण आपले एक्सपिरियन्स आमच्याशी शेअर केलेत आणि आम्हाला खरंच मला स्पेसिफिकली पर्सनली आपल्या या सेशनची खूप हेल्प झाली की हाऊ टू बॅलन्स बिटवीन सहयोगा वर्क अँड मेडिटेशन. म्हणजे बोथ आर इक्वली इम्पॉर्टंट. कारण कालच मी एका युवा शक्तीशी बोलत होतो सेंटरला, तेव्हा ही वॉज सेइंग मी की दादा आय थिंक मेडिटेशन इज मोर इम्पॉर्टंट. मी त्यांना म्हटलं की नाही, असं मी नाही म्हणणार फॉर युवा शक्ती स्पेसिफिकली. वी हॅव टू बी बॅलन्स. आपण दोन्ही गोष्टीमध्ये बॅलन्स ठेवणं फार महत्वाचं आहे. फक्त काम करून पण सहयोग साध्य करता येत नाही आणि फक्त मेडिटेशन करून पण नाही येत आहेत. आणि आज या गोष्टीचा श्रीमाताजींनी ऍक्च्युली दुजोरा दिला. कारण मी काल श्रीमाताजींना म्हणत होतो की श्रीमाताजी मी बरोबर बोललोय का नाही, आणि आज तुमच्या तोंडून ते ऐकलं. आय फील व्हेरी गुड की येस मी बरोबर तेव्हा त्याला सांगितलं. थँक्यू व्हेरी मच दादा. आपण आपला वेळ दिला आणि आय होप जसं अक्षय म्हटलं की आपण जेव्हा एक युवा शक्ती सेशन अजूनही घेऊया तेव्हा तुम्ही आपला वेळ वापस आम्हाला द्याल आणि श्रीमाताजींचे इन्स्ट्रुमेंट व्हाल आम्हाला गायडन्स देण्यासाठी. मोस्ट वेलकम, मोस्ट वेलकम. युवा शक्ती ऑलवेज म्हणजे माझ्या हार्टमध्ये त्यांच्याविषयी सॉफ्ट कॉर्नर ऑलवेज आहे, राहील आणि राहणार आहे. आणि त्यांच्यासाठी वेळ द्यायला मला केव्हाही कितीही जरी असेल मी बिझी तरी मी वेळ काढू शकेन त्यांच्यासाठी. आणि अल्टिमेटली श्रीमातांचीच मी अशी प्रार्थना करतो की श्रीमाताजी प्लीज आमच्या सर्वांवरती अशी कृपा करा की जसं तुम्हाला अपेक्षित आहे एक व्यक्तिमत्व आणि एक बेस्ट सहयोगी, तसं सहयोगी आम्हा सर्वांना म्हणजे आणि तुमच्या परमेश्वरी प्रेमाचं, तुमच्या परमेश्वरी कार्याचं एक प्युअर, परफेक्ट आणि पॉवरफुल इन्स्ट्रुमेंट आम्हाला बनवा. आमेन. आमेन. सुम्मा आमेन. जय श्री माताजी. जय श्री माताजी. शिवानी. जय श्री माताजी. आपण आपलं चित्त आता सहस्त्रात एकत्रित करूयात आणि श्री माताजींची अमृतवाणी ग्रहण करूयात. You must have felt the vibrations of this place. They are tremendous. And that we should come here after so many years is really very much surprising. This place has a great connection with me as such because my forefathers ruled in this place and this was the capital of Shalivanas. It's called as Pratishtha, but then they made it easier as Paithan. They were the rulers here for thousands of years and they are the ones who started this Shalivahan dynasty. Actually they called themselves as Satvahan, means 7 Vahanas. They represented the 7 Vahanas of the 7 chakras. It's surprising how it is so sahaj. After that, there was a great poet, as you know about him, Ganeshwara. Came here, he was born very close to this place, who was here for quite some time. And there was one fellow who was a very supraconscious person who challenged him. His name was Changdev. So he said that, what do you have with you to show that you have got God with you? And there was a male buffalo with him, male buffalo, which was just walking on the road. And Ganeshwara made that buffalo say Veda mantras. And this Changdev tried to show some tricks. Ganeshwara with his brothers
and sister was sitting on a broken wall, and he made the wall move with all of them in the air. And then he realized, Changdev, that this is some sort of an incarnation on this earth. Apart from that, there's another great poet called Eknath, who has written lots of folk songs like Namadeva, describing Sahaja Yoga. So this place had some sort of attractive focus of vibrations for all these great saints to come and settle down. They have excavated lots of old things about this place, and the sari that is given to the goddess here is made in this place, called as Paithani. It started at the time of Shalivahana, and that art is still there. That's the only sari in which they use real gold as the thread, real gold, just for the goddess. So this place is still very vibrating, is out of the way for the people to come down, thank God. So it still maintains its own vibrations and its goodness and its purity. And you are all very lucky people in this group to have come to this place and to have visited this. As you will go round, you will see there's a beautiful garden next to it. The river Godavari is called as the Ganga, the Ganges of the south. It starts from Nasik, where you were before, and then brought here, and a big dam is made for the supply of water all over, which you can see on your way. There's a beautiful garden nearby, and Eknatha's temple is just behind here, so we can all go and have a look at it also. I'm happy you went and saw Ajanta caves. Should show you how people were dedicated to build all that in 10 centuries. They had not seen Buddha at all. Buddha never came to the south of India. Just believing in Buddha, what work they did, what sacrifices, how they built it. They had to go through very difficult times because there was no water, there was no communication, nothing. And they used the stones you must have seen there of different colors and different hues, which are created by Mother Earth. And when you break them inside those egg-like stones, you get beautiful semi-precious stones. They dissolved them into some sort of an indigenous solvent and used it for painting. And that's how the paintings are today surviving. You can't see without lights, so how they must have painted it at that time. What sort of eyes they must be having. Their dedication gave them this power that they could build it. They carried on for 10 centuries this work. If Sahaja Yoga can be carried for 10 centuries, this world would be a different place. So one has to learn that we have to dedicate. We must fully dedicate ourselves. We are not here to gain everything out of Sahaja Yoga. Like in the beginning, people have problems about their families. So they think that God should solve the problem because they have come to Sahaja Yoga to oblige Sahaja Yoga now, so God must solve their problems. Now there are problems of their jobs, God must solve the problem. If there are problems with their relations, God must solve the problems. That's the sort of a job given to God because they have very graciously joined Sahaja Yoga. Then after that, God must give them money. He must provide them for everything. And He must look after them. For no commitment at all. There's no commitment. Nobody has any commitment in Sahaja Yoga. But God is committed and God has to work it out.
Then some people foolishly start using Sahaja Yoga for other purposes like earning money or earning power, or name, or fame, or domination, or anything. These are the steps which are going down, not upwards. And then once you go down, you don't realize whether you are going upward or downward. So in dedication, one has to see, what have I dedicated for Sahaja? All the time I have problems, all the time I say I can't do this because of that, I can't do that because of this, this is the problem, this I would like to do, this I would like to do. All the time there's an I and I. But what have I dedicated? What time have I given to Sahaja Yoga? How much money have I given to Sahaja Yoga? Nothing at all. People don't even take leave for Sahaja Yoga. They can't do anything for it. These people not only took leave, but permanently went and settled in that place, in that far-fetched place, without any machinery, without anything. They did that whole painting and the whole excavation and all that, the entire work of such a tremendous volume that is impossible in these modern times. Nobody can recreate something like that with all your machinery, with everything, because people don't have dedication. So for Sahaja Yoga, we have to put ourselves onto a point. What did I do? What did I sacrifice for Sahaja Yoga? Nothing. It's only for my own child, or maybe for my wife, or for myself, or for my job, or for something. What is our commitment? And without commitment, purity cannot come in. It will go up and down like a yo-yo. We are committed to Sahaja Yoga. If there are even 5 people who are really fully committed to Sahaja Yoga, it can be built up that way. But the problem is, everybody shares with each other this kind of non-committal behavior. And that's something not good. Committed means, even if we have to give our life, we should do it. Even if we have to give up everything, we should do it. But all other considerations are to be taken there. Everything should work out. So all should be joy all the time. You must get your jobs, you must get your wives, you must get your everything, children properly done, everything to be done by Sahaja Yoga. And when this commitment will start, I am sure Sahaja Yoga will spread like anything. Even falsehood, when people are committed, like you see in all other religions, every religion, they did that. And how much it has spread. Of course, Sahaja Yoga is blessings, is blissful. It blesses you all the time. It gives you a very long rope to hang you also sometimes. One must know. That's a blessing of that kind also. So one has to be very, very alert that God has chosen us for such a special work. And we have to be fully committed to Sahaja Yoga. All those who are wise will take to this and understand that the life is only worth this. Otherwise it's useless. It's good for nothing. It has no meaning. And this has to come first from the leaders and then from others. Complete commitment to Sahaja Yoga. It doesn't mean that you have to give up anything. For my sake, you don't have to do anything. But for your own sake, for your own betterment, you have to do it. I hope next time when you come to India, you will be coming better prepared for commitments. It's not only money, it's not only you are talking about, you're saying about it, writing about it.
but it is through your own being it should happen. You all should become the source of energy that I want to emit all over the world. That light which is going to enlighten. No amount of artificiality is going to work it out, but complete genuineness within you. Look at these saints. They had nobody, didn't have mother to help them. This Ganeshwara's life, if you read, you'll be shocked. He didn't have even shoes to walk. He was treated so badly because his father was a sannyasi and was married. So they said that these are the children of a sannyasi. They had no food to eat. They had to walk for miles together, bare feet. They had no blessings of the mother on them. Despite that, they kept to Sahaja. They kept to their blessings of being one with God. Because they achieved that state. Now all this is for your good, for your benevolence, that you get all the blessings. But that doesn't mean that you should stagnate, that you should not progress. One has to progress higher and higher. One has to decide the commitment. I am committed to Sahaja. That is what you have to be committed. May God bless you. जय श्री माताजी. आपण दोन्ही हात जोडून श्री माताजींचे आभार मानूयात. श्री माताजी, आपण आमच्याकडून हे आजचे सेशन करून घेतलेत
आमच्याकडून ध्यान करून घेतलेत आणि आपल्या अमृतवाणीतून जी माहिती आम्हाला दिली त्याबद्दल आम्ही आपले मनापासून ऋणी आहोत. श्री माताजी, आपल्याला जसे युवा शक्ती अपेक्षित आहेत तसे बनण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. श्री माताजी, आपण नेहमी आमच्या सोबत राहून आम्हाला मार्गदर्शन द्या व आशीर्वादित करा. आपल्या चरणी आमचे कोटी कोटी प्रणाम. आता आपण श्री माताजींना प्रणाम करून बंधन घेऊयात. जय श्री माताजी. थँक्यू सो मच महेश दादा, आपण जी काही माहिती आम्हाला आज दिलीत आणि ज्या छोट्या छोट्या गोष्टी श्री माताजींनी युवा शक्तींना सांगितल्यात त्या सगळ्या आमच्यासोबत शेअर केल्याबद्दल खरंच धन्यवाद. आणि जे युवा शक्ती ज्यांनी आज जॉईन केलं ध्यानासाठी आणि या सगळ्या सेशनसाठी त्या सगळ्यांचे देखील आभार. थँक्यू सो मच. जय श्री माताजी.